हात खांद्यावरी राधिकेच्या सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नामया दातार केशवराज देखिला गे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचे या दुसरे चरणा संताचे या दुसरे चरणा संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास दूंगा बाबाजी सद्गुरु दास दूंगा बाबाजी सद्गुरु दास दूंगा पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहाला धुळू पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुके आदेवा यावरी न करा अभीर श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी बरनौ रघुबरी मलज सुदुदायिक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरौ क्लेश विकार जय 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 हनुमान गोसावी कृपा करहु गुरुदेव किनाई देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिकार म्हणू स्वामी माझा देखिला गे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या प्राप्त प्रसंगी शिवीसाठी घेतलेला अभंग गवळण प्रासंगिक गवळण आहे. या प्रासंगिक गवळणीच्या माध्यमातून याचा पूर्वभाव प्रासंगिक कळाल्याशिवाय आपल्याला या गवळणीचा अर्थ समजणार नाही. हा प्रासंगिक भाव असा आहे, ही नैमित्तिक गवळण आहे. ज्यावेळेस माऊली ज्ञानेश्वर महाराज पंढरी क्षेत्रामध्ये जात आहेत, भगवान परमात्म्याला साकडं घालताय आणि नामदेवरायाला माझ्याबरोबर यात्रेसाठी यावं म्हणून असा आग्रह धरतात. त्यावेळेस माऊली ज्ञानोबराय आणि नामदेव महाराज हे तीर्थयात्रा चारीधाम 12 ज्योतिर्लिंग सप्तपुर्या करून ज्यावेळेस पंढरी क्षेत्रामध्ये येतात आणि तिथं त्यांचं मौंद्याचा कार्यक्रम होतो. सर्व असणारे 88 सहस्र ऋषी देव गंधर्व गणगंधर्व आणि ऋषीमुनी त्याचबरोबर साधू संत एकत्रित होतात पंढरीच्या वाळवंटात. न जाणारे नामदेवराय ज्ञानोबरायबरोबर त्यांचा एकच पण होता नामा. जात असताना तुझे उद्गार होते, ज्या देवाचे विटेवरती पाय नाही कटेवर हात नाही त्याचं दर्शनच काय, पण त्याचं नावसुद्धा मी घेणार नाही, हा तुमचा निश्चय होता. मग 12 ज्योतिर्लिंगा गेल्यानंतर चारीधाम केले, सप्तपुर्या केल्या, जाता जाता कुठे गेले सर्व असणारे ठिकाण सांगितले. नामदेवरायांनी सर्व साधू संतांनी नामदेवरायाला मधी घेतलं आणि नामा खरं सांग, तू कुठल्या देवाचं दर्शन करणार नव्हता, त्यांचं नाव देखील घेणार नव्हता, पण आता एवढे 12 ज्योतिर्लिंग सप्तपुर्यात 4 धाम फिरला, आणखीन कुठे मथुरा मायावती कांचन अशा प्रकारचा फिरला. म्हणले वृंदावन, म्हणले हो वृंदावनमध्ये गेले. मग आता खरं सांग, तिथं कोणत्या देवाचं दर्शन केलं? तुझं ती प्रतिज्ञा आहे, विटेवरती ज्याचे पाय नाही कटीवरती हात नाही त्याचं दर्शन काय, पण नावसुद्धा घेणार नाही. मग वृंदावनामध्ये गेल्यानंतर कोणचा देव पाहिला आणि कोणाचं दर्शन केलं? मग त्यांनी सांगितलं, ऐका, तिथं जो देव पाहिला वृंदावनामध्ये देहुडा चरणी, तो दिडक्या पायावरती उभा आहे देहुडा चरणी. आणखीन कसा पाहिला ऐका, गोपिका रमणू, गोपी बरोबर रममान झालेला. बरं म्हटले, गोपी बरोबर रममान झालेला देहुडा चरणी तू पाहिला, वेणू वाजवत असताना पाहिला, पण वृंदावन हे फार विस्तीर्ण आहे, तर तिथं नेमका कुठं पाहिला?
म्हणले महाराज देखी लागे माई यमुनेच्या तीर. यमुनेच्या तीरावरती पाहिला आणि राधिकेच्या खांद्यावर हात ठेवणारा मी अशा प्रकारचा पाहिला. बरं म्हटले त्याचं ठाणमान कसं पाहिलं, त्याचं सगुण स्वरूप कसं आहे. म्हटले त्याचे गुंजावर्ण डोळे आहेत, माताबाबर झोटी आहे आणि मयूर पिच्छाची टोपी त्यांना पाठीमागे शोभत आहे. बरं हे त्याचं तू सगुण स्वरूपाचं वर्णन केलं, पण त्याचं ठाणमान वर्णन करत असताना महाराज सांगतात त्याचा रंग कसा होता. म्हटले सगुण मेघश्याम, त्याचा सगुण मेघश्याम अशा प्रकारचा रंग होता. आणि नामया दातार जो मी तिथं पाहिला तोच इथं आहे आणि इथं जो होता तो मी तिथं पाहिला, तोच नामया दातार केशवर. नामदेवरायांची ही गवळण अशा प्रकारचं भगवान परमात्मा जसा पाहिला तशा पद्धतीचं वर्णन करणारी ही गवळण आहे, ही प्रासंगिक गवळण आहे. या काल्याच्या निमित्ताने संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, परिसरातील मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य सर्व अशा प्रकारचे आपण एकत्रित आहोत. स्वानंद सुख निवासी यादव बाबा, त्याचबरोबर परमपूजनीय रामनाथ बाबा, रामनाथ बाबा शिलापूर, शिलापूरकर, वामन बाबा, रेडगावकर. तर ही मंडळी यांच्या कुशल मार्गदर्शनाने, त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता गायनाचार्य यात मला काही नाव माहिती नाही, महाराज उपस्थित आहेत महाराज सर्वच असणारे. आता हे काय करतो, एवढ्यांची मला काही माहिती नाही, नाव माहिती नाही. संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, टाळकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, कथाकार, कीर्तनकार, पेटी मास्तर आणि 2 चोपदार. मला जाता जाता अरुण भाऊ काही नका देऊ, एवढे 2 चोपदार देऊन टाक. आणि चंद्रसूर्य सारखे दोन्ही मृदंगाचार्य. मी प्रथम सर्वांना साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला तसं या काल्याच्या प्रसंगामध्ये जर आपण पाहिलं तर या कालवीचा माझा इतका निगडीत संबंध आहे, फार जुना संबंध आहे, 42 वर्षापूर्वीचा आहे. ज्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो, ज्या गावावरती ज्या साधूची छाया आहे, त्या काळामध्ये बाबांच्या समवेत मी सप्ताहामध्ये 7-7 दिवस राहिलो. आणि ज्यावेळेस बाबा हरिकीर्तनात फाल्गुन भाद्रपद शुद्ध एकादशीला अभंगाची प्रस्तावना मांडली. आज हरिदिने आहे असा शब्द वापरला आणि त्या काळात त्यांनी खाली बसले आणि बरोबर वद्य एकादशीच्या दिवशी त्यांनी आपलं देह ठेवला. महाराज कथा कीर्तनामध्ये देह ठेवणं याला अनंत जन्माची पुण्य लागते, हे एका जन्मात होत नाही. नाहीतरी असे कित्येक पाहिले तर कित्येक लोक महाराज संडासात मरत आहेत, संडासात. परंतु कथा कीर्तनामध्ये प्राण जाणं, अंतकालीच मामे व स्मरण मुक्त कलेवरम, किंवा अंतकाली ज्याच्या नाम तुका मने सुका पार नाही, तुका मने सुका पार नाही, तुका मने सुका पार नाही, तुका मने सुका पार नाही. अंतकाली ज्याच्या नामाने मुका, अंतकाली ज्याच्या नामाने मुका, तुका मने सुका पार नाही, तुका मने सुका पार नाही, तुका मने सुका पार नाही, तुका मने सुका पार नाही. या सर्व जीवनाचा जर विचार केला तर शेवट गोड होण्यासाठी जी साधन सामुग्री लागते ती सामुग्री परमपूजनीय स्वामी यादव बाबांना प्राप्त झाली. आणि त्या कीर्तनात मी स्वतः टाळ घेऊन होतो आणि राहिलेलं कीर्तन मी स्वतः केलं होतं. हा मला यादव बाबांचा आशीर्वाद आहे. आणि तुम्हाला खरं सांगू,
कालवीचा इतका कायापलट झाला. जगन्नाथ अण्णा पवार हे जे आम्ही नामदेव पठाडे वगैरे असे कीर्तनाला यायचे, फार जुनी कीर्तन करायचे, कुरेकर बाबासारखे, वैद्य बाबा, हे सर्व कीर्तन आले. पण ह्या सर्वांनी कीर्तनं त्या काळात मारुतीच्या मंदिरामध्ये कौलाच्या सभामंडपात केली. बरोबर. कौलाचे सभामंडप होता आम्हाला एवढी. आणि एवढा कालवीत बदल झाला आणि इतका स्वर्ग स्वरूप असणारा सप्ताह नैनाने पाहिला. तर मला असं वाटतं बरं का अरुण भाऊ, मला तर वाटतं बाबाची तर कृपा आहे, पण मला असं वाटतं मी कालवीला आलो ते स्वप्नातच आलो. विश्वास बसत नाही. त्या टायमाला 50 रुपये मला दिले त्यावेळेस, तर लोक म्हणायचे ह्या वेळेस लईच पैसा वाटला. आम्हा पैसा वाटला, यांना काही धोरणच नाही म्हणजे पैसे वाटायचे. इतकाले पैसे असतात का कुठे? पहा, त्यावेळेस पैशालाही इतकी किंमत होती. आणि त्या काळामध्ये जो परमार्थ आहे तो महाराज सांगतात जैशी वर्ष काळी चढता. या न्यायाप्रमाणे जर आपण पाहिलं तर आज कालवीचा परमार्थ प्रत्यक्ष भगवान परमात्म्याच्या पायापर्यंत पोहोचला, इतकी त्या सप्ताची अवस्था झाली. म्हणून पहिली गोष्ट, जास्त तुमचा वेळ न घेता असताना एवढ्यामध्येच प्रस्तावना थोडीशी मी आटोपती घेतो. पुढं आपल्याला बराचसा टाईम आहे, कारण वेळेचं भान ठेवणं हे गरजेचं असतं. म्हणून या ठिकाणी एकदा भगवान परमात्म्याच्या नामाचा जयघोष आणि सेवेला सुरुवात. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. यादवनानंद महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम नमः पार्वती पते हर हर हर. ऐका आता या गवळणीची प्रस्तावना ऐका. श्री संत श्रेष्ठ भगवान परमात्म्याचे लाडके भक्त असणारे नामदेवराय या गवळणीच्या विषयी प्रतिपादन करत असताना भगवान परमात्मा कसा पाहिला याचं सगुण स्वरूपाचं ठाणमान अशा प्रकारचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण महत्त्वाचा भाग असा आहे की भगवान परमात्मा हा पाहण्याचा विषय नाही, तो अनुभवाचा विषय आहे. तो अनुभवाचा विषय, तो पाहण्याचा विषय नाही. श्रुतीशास्त्राच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर भगवान परमात्मा हा अनुभवाचा विषय आहे, तो अनुभवजन्य आहे. पण महाराज सांगतात या जीवनामध्ये भगवान परमात्मा पाहिल्यानंतरची अवस्था आणि त्याची पूर्व अवस्था याच्यामध्ये फार बदल अशा प्रकारचा आहे. महाराज सांगतात या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर ऐका, परमार्थ करत असताना जोपर्यंत मानवी जीवनाची अवस्था बदलत नाही तोपर्यंत तो परमार्थ फलद्रूप झाला असं म्हणता येत नाही. जोपर्यंत आपण संसार म्हटलं की तिथं व्यवस्था पाहिल्या जाते आणि परमार्थ म्हटलं की तिथं अवस्था पाहिल्या जात असते. अवस्थेविना परमार्थ नाही, व्यवस्थेविना संसार नाही. मी तुम्हाला असं विचारतो, अवस्था कशाला म्हणतात? ही महत्त्वाचा परिणाम आहे. अवस्थेच्या बाबतीत महाराज सांगतात ऐका, पारमार्थिक क्षेत्रामध्ये व्यवस्था आणि अवस्था. तुम्ही औषध घेता, तुमचा रोग जर बरा होत नसेल तर महाराज सांगतात त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर जर होत नसेल तर ते औषध योग्य नाही. तसं तुम्ही रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करता आणि तुमच्या जर कदाचित शरीरावरती जर चिन्ह आणि अवस्थेमध्ये जर बदल होत नसेल तर केलेला परमार्थ हा फलद्रूप नाही. बरेचसे लोक जन्मल्यापासून मरेपर्यंत माळ घालतात, रात्रंदिवस पंढरीची आळंदीची वारी करतात, पण त्यांचा चेहरा पाहिला की असं वाटतं फोडिली गौरीन तैसा दिसे प्रशस्ती पुण्य पुरुष ठाव. ज्याचा चेहरा पाहिल्यानंतर ज्याचं पाय पडा वाटतं असं समजायचं हा पारमार्थिक माणूस आहे. आणि ज्याचा चेहरा पाहिला की असं वाटतं पुन्हा याच्या चेहऱ्याकडे पाहू नये. फोडिली गौरी, गौरी केव्हा तोंडावर फोडतात? नाही 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 नाही, मेल्यावर नाही फोडी. ज्यावेळेस सरपणावर टाकतात का त्या सरणावरती,
आणि मग नंतर त्याच्या थोबाडावर गौरी ठेवल्या जाते आणि तशी गौरी ठेवल्यावर त्याचा फोटो काढून काय पूजेला वापरा वाटतो का विद्रूप चेहरा असतो आधीच तर मेलेला प्रेत आणि त्याच्यात थोबाडावर गौरी अधिक स्मशानामध्ये महाराज सांगतात पारमार्थिक क्षेत्रामध्ये नुसतं वृत्तीमध्ये बदल होत नाही तर शरीरावरती सुद्धा बदल होतो वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिशे ते जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप म्हणून गवळणी म्हणत कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब वहीने घेरा महाराज सांगतात अवस्था बदलली आणि अवस्था बदलल्यानंतर ते दही घ्या दूध घ्या म्हणण्याऐवजी काय म्हणायचे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. 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 तब तब हसती अगोदर मनामध्ये बदल व्हावा लागतो मनामध्ये बदल झाला की त्याच्या शरीरावरती बदल होतो आणि क्रियेमध्ये बदल होत असतो कारण मनामध्ये आवडे ते क्रिटी आधी म्हणून मग वाचा दिठी कराशी या सर्व जीवनाचा जर विचार केला तर मनामध्ये परिवर्तन झाल्यानंतर बाह्यक्रियेमध्ये परिवर्तन करा असं म्हणण्याची गरज भासत नाही मग गवळणी ज्यावेळेस असणाऱ्या त्यांच्या मनामध्ये लक्ष लावोनी अंतरी कृष्ण पाहाती नर नारी त्यांच्या मनात बदल झाला वृत्तीमध्ये बदल झाला म्हणून त्यांचा व्यवहार सुद्धा बदलला गेला आणि तो व्यवहार इतका बदलला तो त्यांचा प्रपंच आणि व्यवहारच ब्रह्मरूप झाला प्रपंच आणि व्यवहार त्यांचा ब्रह्मरूप झाला त्यांच्या वृत्तीमध्ये बदल झाल्यानंतर पण महाराज सांगतात अशी वृत्तीमध्ये जर बदल करायचा असेल तर नाथबाबांची एक ओवी तुमच्या समोर ठेवतो नाथ महाराजांची भागवताची नामा सरिसाची हरी रिघे हृदय माझारी जेने धाके अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी नामा सरिसाची हरी त्याच्यासाठी काय करावं तर नाम घ्यावं लागतं पण ते नाम घेताना कसं ह्या सप्त्याची त्या सप्त्याला तसा नाही महाराज दिन रजनी हाती धन्य गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दिन रजनी हाती धन्य गोविंदाचे पोवाडे जीवनामध्ये दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा शब्द वापरलेला आहे ऐका मला सर्व साधनाचं सार अशा प्रकारचं सांगायचंय जीवनामध्ये परिवर्तन होणं महत्त्वाचं आहे म्हणून त्यांची अवस्था अशा प्रकारची बदलली तर त्या अवस्थेमुळं त्यांना काय करायला त्यांना जीवनामध्ये महाराज सांगतात भगवान परमात्म्याचं दर्शन आहे आता ऐका आता भगवान परमात्म्याचं दर्शन करत असताना देव तर अनुभवाचा विषय आहे तर आता या जगामध्ये 3 प्रकारची वृत्ती आहे दृष्टी आहे चर्म चक्षु हे कातड्याची डोळे याला चर्मचक्षु म्हणतात बुद्धीला प्रज्ञाचक्षु म्हणतात आणि ज्ञानाला ज्ञानचक्षु म्हणतात ज्याला एका डोळ्याने दिसतं चर्मचक्षुने त्याला प्रपंचिक जीव म्हणायचे ज्याला बुद्धी 2 डोळ्यांनी दिसतं बुद्धीचे डोळे तो योगी महाराज सांगतात त्याला योगी म्हणतात आणि ज्याला 3 डोळ्यांनी दिसतं त्याला साधू किंवा संत म्हणतात त्याला ज्ञानचक्षु म्हणतात ज्ञानाचे डोळे
बुद्धीचे डोळे आणि हे चर्मचक्षुचे डोळे. चर्मचक्षुच्या डोळ्यांनी प्रपंच दिसतो, प्रज्ञाचक्षुने आत्मा हाच परमात्मा दिसतो, आणि ज्ञानचक्षुने या चराचरातल्या जड वस्तूमध्ये देखील महाराज सांगतात परमात्म दर्शन होत असतं. म्हणून हे परमात्म दर्शन होत असताना महाराज सांगतात देव हा पाहण्याचा विषय नसताना देखील गवळणी सांगतात आम्ही नंदाचा नंदन पाहिला. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. महाराज वारकरी संप्रदायामध्ये अनेक प्रकारचे गायक आहेत, चाली म्हणणारे आहेत, पण महाराज क्वालिटी ती क्वालिटीची असते ज्याच्या जीवनामध्ये सूर्यासारखी तेजस्वी धार ज्याच्या. तुमच्या मत कीर्तनकार कमी आहेत का? हा, अरे एक भाकरीला कीर्तनकार भेटतो एका भाकरीवर इतके कीर्तन आहेत, पण शेवटी क्वालिटी ती क्वालिटीची आहे ना. हा, तसे गायक भरपूर आहेत, पण शेवटी क्वालिटी ती क्वालिटीची आहेत. मग पैसे क्वालिटीचे आहेत का? विठाला या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर असं मला सांगण्याचं तात्पर्य देव हा पाहण्याचा विषय नाही, तरी नंदाचा नंदन आम्ही भगवान पाहिला. गवळून म्हणतात आम्ही चर्मचक्षुने नंदाचा नंदन पाहिला. पण ऐका, चर्मचक्षुने पाहता येत नाही, पण पाहिला, पण कसा पाहिला हे महत्वाचं आहे ना. इकडे लक्ष द्या ना. आता अरे देव तर पाहिला, चर्मचक्षुने पाहिला, पण कसा पाहिला त्याची प्रक्रिया जर तुम्हाला कळाली नाही तर त्याचा अर्थ वेगळा होऊन जाईल. ऐका, तो देव चर्मचक्षुने गवळणीने पाहिला, पण कसा पाहिला, कोणती प्रक्रिया आहे ऐका. तो हारे श्रीहारी पाहिला डोळे भरी, पण पुढं ऐका, इथं गतिरोधक आलंय, गतिरोधक आलंय. पाहता पाहणे दुरी सांडून, या त्रिपुटी सांडून पाहता पाहणे दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी सांडून देव पाहावा लागतो. चर्मचक्षुने तो पाहता येतो, पण त्यासाठी त्रिपुटी सांडून देव पाहावा लागतो. आणि अशी अवस्था झाल्यानंतर ती पुढचं वाक्य ऐका. आता पुढं ऐका. देव पाहावयास गेलो तर देव होऊन ठेवलो काय उरले तय आपण, नाम रूप वर्ण गुण काही शिल्लक लागे. लाली मेरी लाल की जिथं देखो तिथं लाल, लाली देखणे मै गई मै भी हो गई. अरे देव पाहण्यासाठी गेलेला मनुष्य देव होतो, आणि एकदा देव झाला की त्याची क्रिया कर्म करता आणि त्याचा प्रपंच हा सर्वच अवघाची संसार झाला ब्रह्मरूप. त्याचा सर्वच अशा प्रकारचा देव कर्म अशा प्रकारचं ब्रह्मरूप अशा प्रकारचं होत असतं. म्हणून तो देव पाहता असताना गवळणीने देव पाहिला, साधू संतांनी नामदेवाने देखील तो देव पाहिला, पण तो कसा पाहिला हे सगुण स्वरूपाने ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्यांनी गवळणीच्या प्रथम चरणामध्ये देवना चरणी वाजवितोगे, देवना चरणी वाजवितोगे, देवना चरणी वाजवितोगे, देवना चरणी वाजवितोगे, वाजवितोगे. देवना चरणी वाजवितोगे.
कमीत कमी तुम्हाला काही येत नाही, पण ज्यांना येतं त्यांच्याबद्दल तरी आनंद म्हणून कधीतरी टाळी वाजवी जाजा. सोपं नाही महाराज. मी स्तुती कधीच कोणाची करत नाही, पण वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय कधी राहत नाही. ऐका, हे 2 बाळ आहेत बघा, नाही तरुण आहेत का नाही. आज या वयामध्ये तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनी हे तरुण पोरं सध्या परमार्थात आपलं वय घालवतात. हे तारुण्य कशात घालवतात ते. आणि तुमचे लेकर कुठे येत आहे भाऊ, असते ढाब्यावर नाही तर मोबाईल इचकीत असते. तरुणपणा बरात ऐका, त्यांची कला ऐका. ते जे पखवाजातून हे जशी मंडळी गातात त्या गाण्याप्रमाणे त्या तालात त्या ठेक्यामध्ये ते जसं बोलतील त्या पद्धतीने ते बोटातून आवाज काढतात. बोलण्याचं काम तोंडात आहे का बोटात आहे? तोंडाचं. हा, बोट बोलत आहेत का? पण ऐका, ते बोटातून बोलतात. बरं, ते बोलतात कशातून? हे ते पखवाज आहे कशाचा आहे तो? वाळलेलं लाकूड. कशाचं आहे ते? वाळलेलं लाकूड. आणि त्याला लावलेलं पशुचं, मेलेल्या पशुचं कातडी. मेलेल्या पशुचं कातडं, वाळलेलं लाकूड. आणि बोलण्याचं काम तोंडात आहे, पण ते कशातून बोलतात? बोटातून. बोटातून बोलतात बघा. बरं, ज्या दिवशी ते पखवाज वाजायला एकदम बसले का ते नाही, प्रॅक्टिस करून त्या दोन्ही बाळाच्या ह्या चाटीला आणि इथं असे घट्टे तुम्ही उदबत्तीने आत्ता पोळा, त्याला पोळणार नाही. एवढे घट्टेत मारा त्यांच्या हाताला. आणि होता येईल तेवढं पखवाच्या संग भांडण कधीच करायचं नाही. ऐका, आता त्यांना देवानी बोट दिले, मग तुम्हाला काय देवानी बोट नाही दिले का? तुमचे बोट म्हणजे निव्वळ कढीवर पाहायला घेत, दुसरा काय उपयोगच नाही त्याचा. महाराज मंडळी कंठातून असा स्वर काढतात की तो भगवान परमात्म्यापर्यंत जातो आणि आपल्या कर्णरंध्रावर आढळून मनुष्य आपोआप त्यांचा आवाज ऐकून असा डोलतो. बरोबर आहे का नाही? डोलतो का नाही? मग आता ते आवाज कुठून काढला हो त्यांनी? हा, कंठातून काढला. मग आता खरं सांगा, पहिल्याच दिवशी त्यांनी टाळ घेतला आणि निघाला का तू? अरे, आवाजाची रियाज करून सकाळी ही मंडळी जर तोंड धुवायला बसली ना तर रक्ताची बेडकी पडते. इतका रियाज करतात. रियाज करून जर उठले ना तर रक्ताची बेडकी पडते. इतका त्यांच्या त्या रागामध्ये त्या तशा पद्धतीने ते आवाज वळवण्याचा प्रयत्न करतात. तो एकदम वळतो का? नाही. प्रॅक्टिस करून ते आवाज वळला जातो. आणि महाराज सांगतात त्यावेळेस त्यांचा आवाज आपल्या भक्ती आनंदामध्ये आपल्याला डोलायला लावतो. मग आता त्यांना कंठ आहे, तुम्हाला काय कंठ नाही का? हां, पण मनाला आवडत नाहीत या गोष्टी. फक्त एक तांब्याभर भगवान शंकराला पाणी ओता, लगेच तुमचा मुलगा पास होईल. तांब्याभर पाणी ओतल्याने पोरं पास होते. तांब्याभर पाणी ओता, तुमचा मुलगा डॉक्टर होईल. तांब्याभर पाणी ओतून जर भगवान शंकराला डॉक्टर झाला तर ह्या साऱ्या कॉलेजला खडाखडा कुलप नाही लागायचे का? हा, आणि एक बिल्वदळ जर वळलं तर तुम्हाला मुलगा होईल. अशा बिल्वदळाने पोर होते का? हा, मी तर 6 मंदिर बांधले, मला नसतं का एखादं झालं. नवस्य कन्या पुत्र होती तरी का करने लागे पती, तरी का करने लागे पती, तरी का करने लागे पती. नवस्य कन्या पुत्र होती तरी का करने लागे पती, तरी का करने लागे पती, तरी का करने लागे पती. या जगामध्ये महाराज फुकट काहीच भेटत नाही. आतापर्यंत भेटलं नाही, पुढेही भेटणार नाही. तपे विन दैवत दिदल्या विने प्राप्त. तप केल्याशिवाय जगात काहीही भेटत नाही. आणि हे जर भेटलं असतं तर तुम्ही सुद्धा मोबाईलवर बोलून घेतलं असतं. गायनाचार्य, मृदांगाचार्य तुम्ही घरी बसल्या झाले असते. तसं गवळणीने अनंत जन्माची साधना केली आणि साधना केल्यानंतर त्या साधना फलद्रूप झाली. आणि त्याच्यामुळं जो अदृश्य असणारा परमात्मा आणि याला रूपावळी करून खळे त्यांच्या अंतःकरणातला भाव भक्ती अशा प्रकारचं जाणल्या गेला. आणि नंतर मग त्या गवळणीच्या बाबतीत संतांच्या बाबतीत भक्ताच्या बाबतीमध्ये तो सगुण स्वरूपाने झाला. आणि त्यांनी तो त्रिपुटी सांडून अशा प्रकारचा देव पाहिला. पाहता पाहणे दुरी सारुण्या.
पण महाराज सांगतात तो पाहिला कसा भगवान परमात्मा तिथे दिडक्या पायावरती उभा आहे. देहुडा दिडक्या पायावर, दिडक्या पायावरती का? एक पाय सरळ आणि एक वाकडा. सरळ का? भक्तासाठी तो सरळ आहे आणि अभक्तासाठी तो वाकडा आहे. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची सवारी. म्हणून सज्जनासाठी तो भक्तासाठी सरळ आहे पण अभक्तासाठी तो वाकडा आहे. लागडा ग लागडा, लागडा ग लागडा, देव का पायाने लागडा, लागडा ग लागडा, लागडा ग लागडा. टाळी तर त्यांच्याबद्दल वाजा. या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर तो भगवान परमात्मा दिडक्या पायावरती वाय, देहुडा चरणी. आता ऐका, तो ठकडा बी असा आहे महाराज, तो सर्व सामान्य माणसाला ठकविल्यात नाही. काला वाटविता विधाता ठकविला. ज्याने सृष्टी निर्माण केली त्या ब्रह्मदेवाला ठकवलं. त्या ब्रह्मदेवाला देखील त्यांनी काय केलं? ठकवलं. काला वाटत असताना पंगत बसली. पंगत बसल्यानंतर महाराज सांगतात तेवढ्यात बोबड्यांनी पाहिलं. मला कितना इकले, हे एक नवीनच माणूस दिसतोय. कोणता? मोठ्या मोठ्या पोताता, मोठ्या दिलीता दानो घातले. ह्यो कधी सप्त्याला वर्गणी देताना पाहिला नाही, सतरंजा टाकताना पाहिला नाही, कधीच पाहिला नाही. भजनात पाहिला नाही, जागरात पाहिला नाही, कीर्तनात पाहिला नाही. आणि काल्याच्या दिवशी नेमका कसा साऱ्याच्या मध्ये बसला. हे गिऱ्हाईक आपलं नाही. भगवान परमात्म्याने न सांगता तुम्हा कळो येती अंतर. भगवान परमात्मा गेला मोठ्या पोटीचा, सर्वांच्या मध्ये बसला. त्याला विचारलं कोण आहे? मला हे काय उठ, कान सोळा दे, उठ. मला कुणाला आहे? सत्य लोकाचा ब्रह्मदेव. अरे म्हटले, काला खाण्याचा अधिकार तुझा नाही. त्याला राग आला, रागाच्या भरामध्ये तो सत्य लोकामध्ये गेला आणि तेच गोपाळ माव ब्रह्म्याने केली. तेच गोपाळ, त्याच गायी आणि तशाच पंक्ती अशा प्रकारच्या पाहिल्या. त्याला वाटलं आता मी अशा प्रकारचे सर्व असणारे हे सत्य लोकामध्ये गायी गोपाळ चुरून आणले, देव कोणाबरोबर काला करील. म्हणून त्यांनी खाली पाहिलं डुंकून, तेच गोपाळ, त्याच गायीन, तेच तोच काला. महाराज सांगतात काला वाटविता विधाता ठकविला. त्या देवाने ज्याने सृष्टी निर्माण केली त्या ब्रह्मदेवाला ठकवलं. आणि आपल्यासारखीची काय कथा हो, आणखीन कोण ठकवलं? गौळने ठकविल्या, गौळने ठकविल्या. एक एक संतीने मराठी कावडिया, एक मुसलमानी कोकणी उदारणी, आयशा पार्वतीने गवळण ठकविल्या. गवळण ठकविल्या, गवळण ठकविल्या. एक एक संघाने रे मराठी कावडिया, मुसलमानी कोकणी उदारणी, आयशा पार्वतीने गवळण ठकविल्या. महाराज सांगतात तिथं 5 गवळणी का ठकवल्या? एक मुसलमानी कोकणी गुजरणी. ह्या 5 का ठकवल्या? ऐका, जगामध्ये फक्त 5 रंग महत्वाचे: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. गंध या पंचविषयामध्ये जे भुलल्या गेले आणि स्वतःच्या या पंचविषयामध्ये स्वतःला महाराज मोठं समजायला लागले, त्यांचा गर्व भगवान परमात्म्याने हरवला. म्हणून त्या ठकवल्या. म्हणजे नेमक्या कोण ठकवल्या? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचविषयामध्ये जे भुलल्या गेले ते ठकवल्या गेले. अशा गवळणी ठकवल्या. बरं, शेवटी ब्रह्मदेव ठकिल्यात नाही व सर्वसामान्य पोर सुद्धा खूप ठकवतात. आमच्याकडे एक मुलगा असा आहे, बारीक होता, शाळेतच नाही गेला. 15 दिवस झाले शाळेत नाही गेला. आता मराठी शाळेमध्ये विद्यार्थी कमी पडतात, ते स्वतः गुरुजी घरी गेलं. तेवढ्यात ते गुरुजी पाहिले घरी येताना. त्या पोराचा आजोबा म्हणला, बाळ्या तू शाळेत न गेल्यामुळे
15 दिवस गुरुजीच आपल्या घरी आले तुला न्यायला. लपून बस, लपून बस. ते मला बाबा तुम्हीच लपून बसा, मी गुरुजीला सांगितलं महा आजा मेला मी 15 दिवस येणार. मग आता खरं सांगा अशा लेकरा पुढं ते गुरुजीने तरी काय करा. हे लहान मुलं कशी ठकवतील, कोणाला ठकवतील हे सांगता येणार नाही. हा महाराज असं एक 5 वर्षाचं मुलगं आणि देव जाणं. मी एका महाराजांच्या घरी गेलो. मला का महाराज आहेत का घरी? देव जाणे भगवान परमात्मा काय करतो काला काही कळत नाही. कोण्याच महाराजाला बायको धोरणात देत नाही. कशामुळे देत नाही मला हेच काही कळत नाही. देव भक्ता लागी करू नये दी संसार. हा अगं आवले तू कडके म्हणून मी भजन करतो भांडाऱ्या डोंगरावर. त्याला म्हणलं महाराज आहेत का घरी? ते म्हणलं ते त्याचा 7-12 तिथं टांगलाय ते कॅलेंडर. म्हटलं महाराज घरी आल्यावर त्यांना अमुक अमुक तारखेला आपल्या आश्रमावर कार्यक्रमाला द्या पाठवून. ते कॅलेंडर घेतलं आणि तारीख लिहायला लागलो तर त्यांचा महाराजा असा मुलगा पळत आला महाराजाचा. त्यांनी माझ्या हातातला पेनच घेतला काढून. म्हणलं हो ताई त्या लेकराला सांगा ना काही. त्या बळच त्याच्या हातातून पेन घेतला तर माझं उपरणं घेतलं त्यांनी काढून गळ्यातलं. हे म्हणलं काढतात इकडं उपरणं. ते उपरणं कसं तरी घेतलं. मी म्हणलं हो ताई याला काही सांगा ना. म्हणले महाराज काय सांगा पोरगच असं विचित्र आहे. काल तुमच्यासारखेच असेच महाराज आले बघा आणि ह्या कार्ट्याने ना त्याचं धोतरच फेडून घेतलं. म्हणलं बाबू लेकरं विचित्र आहे. तो भगवान परमात्मा आहे. ऐका तो दिडक्या पायरीवरला आणि गवळणीला देखील ब्रह्मदेवा गवळणी ठकविल्या. ऐका देवडा चरणी. आता ऐका वाजवितो वेणू. महाराज सांगतात मुरली धरोनी आधरी वाजवी छंदे नाना परी हो वाजवी छंदे नाना परी. महाराज सांगतात मुरली बासरी प्रकरण जर सांगायचं म्हटल्यावर मला कमीत कमी 7 दिवस पाहिजे. पण आता सांगत नाही पुढे चालतो. महाराज सांगतात या बासरी प्रकरणात जर विचार केला तर बासरी ही भगवान परमात्म्याच्या समीप असणाऱ्या सोहम नाद देते. सोहम साधना अनेक प्रकारच्या भगवत प्राप्तीसाठी जी साधना आहे त्यापैकी जाता जाता त्रोक्यात असं सोहम याला काय म्हणतात? सोहम सोहम सोहम. ही बासरी ही सोहम साधनाची आहे. आता तिनं ती साधना तयार करत असताना फार मोठा संवाद आहे. ती बासरी राजेल विचार तू भगवान परमात्म्याजवळ इतकी समीप आहे. ती म्हणली माझ्या अंगाला मी स्वतः छिद्र पाडून घेतले तेव्हा भगवान परमात्म्याच्या जवळ गेले तपे विन दैवत. बस इथपर्यंत राहू द्या. आता बासरी प्रकरण आधारी धरून वेणुबाई ग कोणी वाजविला वेणुबाई ग. आदरी धरून वेणुबाई ग. वेणू वाजविला कोणी वेणुबाई ग. आदरी धरून वेणुबाई ग. वेणू वाजविला कोणी वेणुबाई ग. आदरी धरून वेणुबाई ग. वेणू वाजविला कोणी वेणुबाई ग. ज्यावेळेस तिला ऐका ज्यावेळेस तिला सोहम साधनेने भगवान परमात्म्याचं अस्तित्व निर्माण होतं त्यावेळेस ती म्हणती कोणी वाजविला नेनू. अरे कोणी वाजू त्याच्याशिवाय वाजू शकत नाही कोणी. म्हणून तोच भगवान परमात्मा आहे. म्हणून मला सांगण्याचं तात्पर्य वेणू वाजवत असताना म्हणजे भक्ताला सोहम साधना देऊन भक्ताला आपलं स्वस्वरूप अवस्था देणं याला म्हणतात वाजवितो वेणू. हात खांद्यावरी. ऐका गोपिका रमणू स्वामी माझा तो गोपी बरोबर रमान झालेला आहे. आता गोपी कोणाला म्हणतात? आता इकडे लक्ष द्या. गो म्हणजे इंद्रिय. ज्यांनी आपले सर्वस्वी इंद्रिय भगवान परमात्माला अर्पण केले. म्हणजे मग करायचे कसे? आम्हाला करायचे. डोळा काढायचा देवाला व्हायचा, हात तोडायचा देवाला व्हायचा, पाय तोडायचा. असं होईल का? नाही होणार. महाराज सांगतात ऐका कानाने फक्त भगवान परमा येणे मुखे तुझे वर्णिन हा मुखानी फक्त भगवान परमात्मा. डोळे भरून या तुझे मुख येणे मुखे तुझे वर्णिन गुण नाम. महाराज सांगतात हाताने टाळी वाजवणं आणि वाम मार्गाने जाताना भगवान परमात्म्याच्या पंढरीची वारी साधना सुस्वरूपाने करणं याला इंद्रिय अर्पण करतात. आणि महाराज सांगतात त्या गोपी म्हणजे सर्वस्व इंद्रियाने
हरिबोला देता हरिबोला घेता, हसता खेळता हरिबोला, हरिबोला गाता हरिबोला खाता, सर्व कार्य करता हरिबोला, हरिबोला भांडता हरिबोला कांडता, उठता बसता हरिबोला, हरिबोला जनी हरिबोला विजनी, एका जनार्दनी हरिबोला, गोपिका रमणू रमणू स्वामी माझा. स्वामी गोपी बरोबर रमतो, कारण महाराज सांगतात तो जर गोपी बरोबर रमला नसता, भक्ता बरोबर जर रमला नसता, ज्या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी कालवी गावात राहिला. कालवी गावामध्ये आला म्हणजे वैकुंठ त्याला फिक्क पडलं. खरंच या कालवीकाराने वैकुंठ तयार केलं, भक्तीचं वैकुंठ आहे हे तयार केलं. म्हणून महाराज सांगतात गोपिका रमणू, कारण त्यांनी स्वतःचं वैकुंठ धाम सर्वस्वी अशा प्रकारचं सोडतो, भक्ताच्या तनु त्यागी परिचर्या करी. देह वैकल्याचा वारा झनी लागेल या सकुमारा, म्हणून या आत्मबोधाचा पांजरा सुयेत गोपिका रमणू. म्हणून भक्ताजवळ रम्मान होणारा या जगामध्ये जर असेल, विठू माझा गोपिका रमणू, सुटलं का पद? हा ऐका, पण महाराज सांगतात ऐका, भगवान परमात्मा जर एवढं गोकुळ विस्तीर्ण आहे नामा, विस्तीर्ण गोकुळ आहे, त्या विस्तीर्ण गोकुळामध्ये नेमका देव कुठं पाहिला त्याचं ठिकाण सांग. ते ठिकाण गवळणीच्या द्वितीय चरणात सांगितले. देखील लागे माया यमुनेच्या तीरी, देखील लागे माया यमुनेच्या तीरी, हो देखील लागे माया यमुनेच्या तीरी, हो देखील लागे माया यमुनेच्या तीरी, देखील लागे माया यमुनेच्या तीरी, हो राम, देखील लागे माया यमुनेच्या तीरी, देखील लागे माया यमुनेच्या तीरी, हो देखील लागे माया आता खांद्या बनी राधिकेच्या, 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 देखील लागे माया यमुनेच्या तीरी, देखील लागे माया यमुनेच्या तीरी, यमुनेच्या तीरी, यमुनेच्या तीरी, वा वा ऐका, देखी लागे माय नेमका कुठं पाहिला?
देखी लागे माये यमुनेच्या तरी. आता ऐका, इकडे लक्ष द्या. यमुनेच्या तीरावरती पाहिला. आता यमुना शब्दाचा अर्थ तुम्हाला कळावा लागेल. यमुना ही नदी आहे. नदी म्हटलं की त्याला किती आहेत तट? प्रवृत्ती तट आणि दुसरा निवृत्ती तट. आता ऐका, इकडं लक्ष द्या. बहुतेक काल्याच्या कीर्तनात लोक काय करतात, गाठ मारतात आणि माबळबट मारतात की संपलं, काल्याचं कीर्तन संपलं. इकडं लक्ष द्या. आता ते तसल्या गोष्टी नाही सांगत मी. आता त्या गाठी सोडून तुम्हाला कंटाळा आला ऐकून. लक्ष द्या इकडे. यमुना जिचं दर्शन झाल्यानंतर पुन्हा जन्म नाही रे आणि कन तुका म्हणे माझी भाग माझी भाग, तिला यमुना म्हणतात. जी कधी जन्माला येत नाही आणि जिचं दर्शन झाल्यानंतर त्यालाही जन्म घ्यावा लागत नाही, तिला म्हणतात यमुना. जलद चालतो थोडक्यात, तुमचा वेळ नाही घेत मी जास्त. तर नदी म्हटलं की आता ही गोदावरी आहे. हिला किती तट आहेत? 2 तट आहेत. अलीकडचा प्रवृत्ती तट आणि पलीकडचा निवृत्ती तट. आपण कुठे उभा आहोत? जे जन्माला आलेले आहेत ते जीव प्रवृत्ती तटावरती आहेत. आपल्याला कुठं जायचंय? निवृत्ती तटावर. आणि म्हणजे पहिलं तीराला जायचंय. पण आता ऐका, जायला पूल नाही, एखादी नाव नाही, एखादी सांगड नाही आणि पोहता येत नाही. आणि पलीकडं तर कशी जाऊ वृंदावनान मुरली वाजवितो काना, वाजवितो काना न मुरली वाजवितो गाना. कशी जाऊ वृंदावना, मुरली वाजवितो गाना, मुरली वाजवितो गाना, मुरली वाजवितो गाना, मुरली वाजवितो गाना. कशी जाऊ म्हणजे कोण्या साधनाने जाऊ? लक्षपूर्वक ऐका इकडं. कशी जाऊ वृंदावनामध्ये निवृत्ती तटावरती देव आहे. त्यांनी सोहमरूपी असणारा वेणू वाजवला आणि त्या सोहमरूपी असणाऱ्या वेणूचा आवाज ऐकला आणि मला तिकडं आता गवळणी म्हणतात, आम्हाला तिकडं जायचे. 9 लक्ष गोपाळ गवळणी आहेत, पलीकडे जायचं म्हणतात. नाव नाही, सांगड नाही, पोहता येत नाही, फुल नाही आणि पहिल तीराला जायचं आहे. पहिलं तिरी हरी वाजवी मुरली नदी भरली यमुना. आता इथं महत्वाचा शब्द आहे. ते म्हणले नदी आहे पण तिला पाणीच नाही. नदी नीर बिना पाणीच नाही तिला, मग जायला काय हरकत आहे? पण ऐका, नदी भरली यमुना. आता यमुना असणारी नदी भरली, पण महाराज सांगतात या ठिकाणी आपल्याला या नदीतून जर तरायचं असेल तर भगवान परमात्म्यावरती भार घालावा लागेल. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवाबाई. भार घालावं लागेल. आणि भार घातल्यानंतर तिथं आता ते म्हटले का ग, भगवान परमात्म्याने सांगितलं आता आम्हाला तुमच्याकडे यायचे. गवळणी सांगतात पण यायचं कसं? नदी भरली यमुना, पोहता येत नाही, नाव नाही, सांगड नाही, काहीच नाही, पलीकडे यायचं. भगवान परमात्म्याने सांगितलं ऐका, नामाची सांगड बांधा. सांगड बांधा रे नामाची. सांगड बांधा रे भक्तीची. नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण भगवान की जय. सांगितलं तुम्हाला माझ्याकडे जर निवृत्ती तटावर यायचं असेल तर त्याच्यासाठी एकच पर्याय आहे. सांगड बांधा, पण कोणती? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे
हे नाथ नारायण वासुदेव. सांगड बांधा नामाची आणि उड्या टाका म्हणले. आम्ही जर बुडालो तर ते म्हणले तरले तर ती हा भवसागर. महाराज सांगतात भवसागर तरता कार्य करी तसा चिंता. पहिलं तो दाता पहिलं उभा दाता कटी गटी कर ठेवणी भवसा. ऐका एक दुसरे प्रमाण भवसिंधूचे काय कोडे कोडे हा दावी वाट चाले पुढे पुढे. तारू भाला पांडुरंग दावी वाट चाले पुढे. तारू मला पांडुरंग. ऐका दुसरं एक प्रमाण सांगतो. माझे चित्त तुझे पायी राहे आईशे करी काई धरोनिया. बाई बवा तारे दातारा. ऐका महाराज सांगतात देखी लागे माय यमुनेच्या तीरी आपण प्रवृत्ती तटावून नामरूपी असण्याची सांगड बांधायची आणि एकदम अशा प्रकारच्या उड्या टाकायच्या आणि निवृत्ती तटावरती गेले. तिथं गेल्यानंतर ऐका यमुनेच्या तीरी तिथं गेले ते निवृत्ती तटावर. आता निवृत्ती तटावर गेल्यानंतर तिथं देव त्यांना भेटला पण कसा भेटला. हात खांद्यावरी राधा ही मुळात कळाली पाहिजे महाराज. राधा म्हणजे काही एखादी हाडामांसाची स्त्री नाही. आणि कदाचित जर हाडामांसाच्या स्त्रीच्या अंगावर जर हात टाकलं तर हा व्यभिचार आहे. मग व्यभिचार करणाऱ्या भगवान परमात्म्याची कोणी भक्ती करील का. पण राधा जर समजली नाही राधा म्हणजे भक्ती म्हणजे राधा. इतराने तत्वता मी भक्तीनेच तुम्हाला कलियुगामध्ये प्राप्त होईल. हात खांद्यावरी राधिकेच्या. म्हणून भगवान परमात्मा राधेबद्दल किती वेडा होता. रात्रंदिवस राधेशिवाय काय करत होता. दुसरं भजनच करत नव्हता. कोणतं भजन करायचा. राधे राधे ओ राधे 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 ओ राधे राधे. रात्रंदिवस महाराज राधेचं चिंतन होतं. भगवान परमात्म्याला राधेचं चिंतन होतं म्हणजे भक्तीचं चिंतन. आणि राधेला देखील रात्रंदिवस कशाचं चिंतन होतं. उन्मनी अवस्थेमध्ये देखील तुर्या अवस्थेमध्ये या सर्व अवस्थेमध्ये महाराज सांगतात तिचं भजन भगवान परमात्म्याशी रत अशा प्रकारची झाली होती. म्हणून हात खांद्यावरी राधिकेच्या म्हटले महाराज. त्याचं अवयव ठाणमान कसं होतं. गवळणीचं तिसरं चरण. गुंदावर नडोळे माता बाबर धोती. गुंदावर नडोळे माता बाबर धोती. गुंजावर नाडो माता बाबर छोटी. गुंजावर नाडो माता बाबर छोटी. ओ गुंदावर नडोळे माता बाबर धोती. ओ गुंदावर नडोळे माता बाबर धोती. गुंजावर नाडो माता बाबर छोटी. गुंजावर नाडो माता बाबर हो मैर कुठवे सोबत से. हो मैर मैर कुठवे सोबत से. शोभत से देखी लागे
परमात्मा सगुण स्वरूपामध्ये तो कसा पाहिला. आता ऐका, त्याच्या केसापासून ते नखापर्यंत वर्णन सुरू केलं. नाथबाबांनी भावार्थ रामायणामध्ये सुंदर प्रकारचं चित्ररेखाटन केलेलं आहे. त्या भगवान परमात्म्याचे केस कसे होते, डोळे कसे होते, होठ कसे होते, हात कसे होते, छाती कशी होती, पोट कसं होतं, पेंढ्या कशा होत्या, पाय कसे होते, तळवे कसे होते, याचं सर्व अशा प्रकारचं ठाणमान वर्णन केलेलं आहे. ऐका, गुंजावर्ण त्याचे डोळे कसे होते. ऐका, भगवान परमात्म्याचे केस कसे असावे. भगवान परमात्म्याचे केस कुरुळे होते. ऐका, केस कसे होते, कुरुळे केस होते. म्हणून कुरुळ्या केसाच्या माणसाचं कधीच कारस्थान कळत नाही. देवाचे केस कसे होते, कुरुळे होते. म्हणून कुरुळ्या माणसावर विश्वास टिकून कव्हाच उभा राहायचं नाही. ते कव्हा आपटीन आणि कव्हा उचलून वर नेईन याचा भरोसा नाही. म्हणून देवाने आत्तापर्यंत 4 युक्तीच्या गोष्टी सांगत, युद्ध करणार नाही. किती भानगडी केल्या मला. केस कुरुळे होते, इथालले लोक सोडून, नाही तर मला धरतीन कीर्तन झाल्या. म्हणून कुरुळ्या केसाचे लोक अति डावपेच खेळणारे असते. मग भगवान परमात्म्याचे केस कसे होते, कुरुळे होते. त्याचे डावपेच कोणाला कळाले, कोणालाच कळाले. महाराज ते गेलतं हे मागायला दुर्योधना. अरे युद्धाच्या गोष्टी सांगण्यासाठी ऐकण्यासाठी सुरेख वाटतं, पण युद्ध म्हणजे काही तिथं कालवीचा सप्ताह नाही बुंदी हाणायला. तिथं कापा काप्या मारा मारा जीव घेणा प्रकार आहे. अर्ध राज्य देऊन टाक आणि युद्ध थांब. ते मला सुईच्या अग्रभागावर बसून एवढी सुद्धा माती देणार नाही. पण तिथं महाराज, अरे वेड्या, स्वतःचा कुळाचा क्षय करून स्वतः मृत्युमुखी पडण्यापेक्षा अर्ध राज्य दिलेलं नाही का बरं. त्याला वाटलं ते बरंच आहे, नाही तर नियमाने त्याचं होतच ना. हो, अर्ध पांडवाचं, आवाज व्यवस्थित द्या जरा, पांडवाचं अर्ध राज्य होतच ना, द्यायला काहीच हरकत नाही. त्याला वाटलं जाऊ द्या, आपल्या कुळाचा क्षय होण्यापेक्षा अर्ध राज्य देऊन टाकून युद्ध करायचं, थांबून टाकू. पण तिथं एक लंगडं होतं, त्याचं नाव होतं शकुनी. हा, शकुनी. असे बरेचसे मामा आहेत महाराज. शकुनी मामा, कंस, मारीच, गाव, हा, असे मामा एकत्रित करावं आणि त्यांच्या जीवावर सप्ताह काढावं. हे पहिल्या दिवशी दही हांडी फोडून मोकळे होते. हो, तिथं ते मामा होतं. जाऊ दे, स्वतःच्या कुळाचा क्षय पाहण्यापेक्षा अर्ध राज्य. दुर्योधन म्हणला, मामा अरे देवाला घरानंदाची गावा, देवाला घरानंदाची गावा, देवाला घरानंदाची गावा, धन्यच्या दैवा देव आली, धन्यच्या दैव देव आली, धन्यच्या दैव देव आली. देवाला घरानंदाची गावा, धन्य त्यांच्या दैवा देवाले. ऐका, भगवान परमात्मा आपल्या घरी कधी येतो आणि आल्यानंतर दुःख, दैन्य, दारिद्र्याचा अशा प्रकारचा त्रास करतो. भगवान परमात्मा मथुरेमध्ये जन्माला आला, पण तो गोकुळमध्ये का आला? कारण महाराज सांगतात गोकुळामध्ये भक्त होते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. तिन्ही अवस्थेमध्ये जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तिन्ही अवस्थेमध्ये गवळणी भजन करत होत्या. आणि मथुरेमध्ये राक्षस होते,
जे करू नये ते करून, जे पिऊ नये ते पित होते, जे पाहू नये ते पाहत होतो. आसुरी संपत्तीच्या लोकाचं 16व्या अध्यामध्ये गीतेमध्ये बहारदारीचं वर्णन केलेलं आहे. अढोबी माणूस सिद्धोहम बलवान हो, माझ्यासारखा पैशावाला, मी श्रीमंत, मी देखणार, माझ्यासारखा कोणीच नाही, याला म्हणतात आसुरी. आणि असे आसुरी येऊनी मापन्ना मुढा जन्मनी 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 असे माणसं आसुरी लोक आहेत. म्हणून हे आसुरी लोक मथुरेमध्ये होते. भगवान परमात्मा मथुरेमध्ये राहिला नाही, तर तो गोकुळामध्ये आला. नंदाच्या घरा मला नेऊन घाला तिथं, कारण तिथं भक्त होते. कोठे नका पाहू करा हरिकथा, तेथे अवचिता सापडेले. भगवान परमात्मा जिथं जिथं अशा प्रकारचे आपले भक्त रात्रंदिवस गातात, नारदा मी उभा तिथे. म्हणून भगवान परमात्मा मथुरेमध्ये न राहता असताना तो गोकुळामध्ये आला. आणि गोकुळामध्ये महाराज बरेचसे आमचे कीर्तनकार जन्मल्यापासून कथा सांगतात. ती जन्माची कथा होईल नाही, कृष्णाष्टमी होईल ती. म्हणून इथं शब्द कसा आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तळवे तळ हात हात ठेविया, हात टेकीत हे डाव्या गुडघ्याने, गुडघ्याने लागता, डाव्या गुडघ्याने, गुडघ्याने लागता, डाव्या गुडघ्याने, प्रत्येक मुलगा जन्माला असो, मुलगा असो किंवा मुलगी असो, डाव्या गुडघ्यानी रांग. डाव्या गुडघ्यानीच का? डावा म्हणजेच अभक्तासाठी आहे आणि भक्ताला तो स्पर्श होऊ देत नाही. म्हणून महाराज सांगतात प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यानंतर 2 वेळेस रांगतो. एक तर बालपणी आणि दुसरं ते म्हातारपणी. बालपणी महाराज सांगतात पाहिल्याबरोबर माणसाला त्याचा हेवा वाटतो, पटदशी उचलतात आणि कडेवरती घेतात. बालपण हे रांगणं लोकांना आकर्षक आहे. मनुष्य म्हातारपणी रांगतो. बाबा आता तुम्ही वरी 6 महिन्याने रांगतात, तुम्हाला उचलून कोणी पप्पी घेईल का? लहान मुलाच्या नाकाला घाण जरी आली, शिबूड आली, तरी महाराज स्वतःच्या कपड्यांनी पुसतात. म्हाताऱ्याचं कोणी पुसतं गाव? आपण मटेरियल तेच आहे ना. का 2 वेळेस रांगतो, म्हातारपणी एक तरुणपण. या सर्व गोष्टीमध्ये रांगत असताना त्यांनी जीवनामध्ये अशा प्रकारचं जे चरित्र केलेलं आहे. रांगत रंगणी चोरी तरुणी धावून धरती चुरा चुरा कर माकन खा गौलन का आनंद कुमरक नाही. ऐका, त्यांनी चौर्य कर्म केलं. चौर्य कर्म करत असताना महाराज सांगतात देवाची चोरी ही ठरत नाही, तो गुण ठरतो. आणि आपली चोरी ही अवगुण ठरते. आपली चोरी अवगुण आहे. माझ्या आश्रमामध्ये एक मुलगा विद्यार्थी, घरी खोडकर होतं, ते नीट राहत नव्हतं. कोणाच्या शाळेत घातलं, कोणाच्या चोऱ्या कर, घरी राहिलं, शेजाऱ्या पाजाऱ्या कदरले. ते मुलगा माझ्याकडे आणून घातला. म्हणले बाबा तुमच्याकडे तरी ते धोरणात लागलं तर लागलं. तर माझ्याकडे आणून घातल्यानंतर त्या टायमाला आम्ही कार्यक्रमाला फिरायचो. ते कार्यक्रमाला फिरून मला वाटलं इथं घरी ठेवलं का त्याला आश्रमात त्या बाकीच्या पोराला त्रास देते, अभ्यास करून देत नसो. म्हणून मी कीर्तनाला तिथं गाडीत टाकी त्याला मागं, ए राम्या बस गाडी मागं, काहीतरी कुटाणा करून ठेवते. हां, ते गाडीत टाकलं का ते 4 किलोमीटर गेलं की मला म्हणे बाबा मला लय भूक लागली. अरे म्हणलो घरीच आश्रमात खाल्लं ना तू? नाही ना, मला लय कसं आता वाटलं लोकांचं लेकरू उपाशी कसं तरी मारावं. त्यांनी जर सांगितलं आई बापाला काही, बरं आपण कधी काही फी घेत नाही त्यांची. आता ती भूक लागली म्हणल्यावर म्हणलं राम्या हा बाय हे 10 रुपये धर. आणि ह्या बाई इथं समोर केळी, त्या माजलगाव फाट्यावर गाडी उभा केली मी. म्हणलं ती केळी घेऊन ये, हे धर 10 रुपये घे खाऊन. ते मला कशात आणू बाबा? म्हणलं धर ये उपरणं. ते उपरणं दिलं त्याजवळ, ते 10 रुपये दिले आणि ते केळी आणायला गेलं. तो केळीचे असे ढीग होता मोठा. 10 रुपये डझन, 10 रुपये डझन. हे कार्ट गेलं. ते मला काय डझन आहे? मला 10 रुपये.
त्यांनी उपरनं घेतलं आणि त्या केळीचे ढेगार दिलं टाकून, द्या म्हणला 1 डझन केळी. त्यांनी 1 डझन केळी मोजून त्या उपरण्यावर ठेवली. 10 रुपये त्यांनी देऊन टाकले. पण गड्यांनी त्या केळीवर उपरनं टाकलं होतं ना, हे असं टाकलं तर त्यांनी धरताना खालून ते कुठं दिसलं त्याला, त्या उपारण्यामुळं. मी म्हणलं रामे केळी लई स्वस्त झाली हो. ते म्हणला नाही 10 रुपये डझन आहे. आणि म्हणून 2 डझन कशी आली, ते म्हणला खालची पठ्ठ्याची आणि वरची तुमची. मग आता खरं सांगा, असे कार्टे किती दिवस आश्रमात ठुल्यावर फरक पडेल त्या, हा काय काही फरक पडत नाही. अनेक प्रकारच्या चोऱ्या केल्या पण त्याचा तो गुण ठरला. ऐका गुण कसा ठरतो ऐका. लहान मुलाला मातावर्ग स्नान घालतात कशासाठी, त्याच्यावरचा काळेपणा घाणेरडा निघून जाण्यासाठी स्नान घालतात का नाही लहान लेकराला. मग स्नान झाल्यानंतर परत त्याच्या तोंडाला काय करतात, त्या पावडर लावतात, काळं. मग आता खरं सांगा, एका तुम्हाला मी असं विचारतो, त्याचा काळे डाग धुवून काढण्यासाठी त्या बाईनी महिलांनी स्नान त्याला घातलं आईने. मग स्नान झाल्यानंतर तिने काळाच डाग लावला. मग तिला स्नान घालून त्याच्या जर तोंडाला पांढरण काळच फासायचं होतं, मग पहिलंच का काढलं, हा पहिलंही काळच डाग होता, तो अवगुण होता, शोभून दिसत नव्हता. आणि स्नान झाल्यानंतरही तोंडाला पांढरा आणि काळाच डाग दिला, पण तो गुण होता. तसं भगवान परमात्म्याने चोरी केली, ते गुण ठरला. आणि आपण जी चोरी केली तो अवगुण ठरला. तुम्हाला कळण्यासाठी, हे नदी आहे नाही गोदावरी, मी त्याच नदीच्या काठालाच आहे, पण 350 किलोमीटर खाली. कपडे धुवायच्या महिला, एका महिलेने विचारलं का गं म्हणे तुझ्या कपड्यात दररोज नवीन नवीनच साड्यात. ती म्हणली खरं सांगू का, माझ्या पतीला अशी एक खोड लागली, ते कुठे ना कुठे फिरायला गेल्यानंतर नवी साडी आणल्याशिवाय राहत नाही. मग आता मी तुम्हाला ती काय म्हणते, माझ्या पतीला अशी खोड आहे, ते कुठे ना कुठे फिरायला गेल्यावर ते नवी साडी आणल्याशिवाय राहत नाही, त्यांना ती खोडच आहे. मग आता साडी आणणं जर ही खोड आहे, तर जे कधी पत्नीला साडीच घेत नाही ती खोड नाही का. पत्नीला साडी न आणणं ही खोड आहे, पण तो अवगुण आहे. आणि साडी आणणं ही सुद्धा खोड आहे, पण तो गुण आहे. तसं भगवान परमात्म्यांचा गुण आणि खोडी आणि चोरी हा त्याचा गुण ठरला. आणि आपण जर तसं केलं तर महाराज सांगतात तो अवगुण ठरला. म्हणून महाराज सांगतात आपण काय करायचं, चरित्राचं उच्चार करायचं आणि त्यांनी चरित्र करायचं. चरित्र ते उच्चार. जाता जाता एक माफी सांगतो महाराज, अलीकड कथेकऱ्यांनी इतकं विद्रूप स्वरूप आणलंय त्याला पैशासाठी. त्या कथेमध्ये 2 मुली किंवा 2 मुलं आणायचे, त्यांना मुलीचे कपडे घालायचे, मंगलाष्टक म्हणून अक्षता त्यांच्या अंगावर टाकून लग्न लागतात. आता ऐका, लग्न लागताना काय असतं, मंगलाष्टक अक्षता हेच असतं ना. आणि नंतर ते लग्न लागलं का राहिलं, हा ते लग्न लागलं ना ते. मग आता खरं सांगा, तिथून पुढं मग आहेर मागायचे कथेमध्ये. म्हणजे तुझ्या पैशासाठी देवाचं पुन्हा मोथूर लावतो का तू, खरंय. चरित्र ते उच्चारावे. शब्द कसा आहे, संतांनी एवढं लिहून ठेवलं. त्या काळामध्ये महाराज सांगतात, शुकाचार्यांनी भागवत सांगितलं, परीक्षितीने त्या काळात जर त्याला सोनं मागितलं असतं तर 2 ट्रका सोनं दिलं असतं त्याला. पण ते मला शुकाचार्याला विचार, तुम्ही मला काही देताल, जगाचं वैभव द्या, पण खिसाच कुठे, हा नाही. मग कथा सांगताना आपला उद्धार करण्याचा कथा आहे. मृत्यूवरती विजय प्राप्त करायचा आपल्याला कथेतून. त्याच्या पुढे समोर मृत्यू आहे आणि हे लग्न लावून आहेर मागत आहे आणि तांदूळ गहू गोळा करीत होते काय शुकाचार्य असे. खूप विद्रूप स्वरूप आलं महाराज या कथेला, खूप विद्रूप स्वरूप आलं. आणि ज्याला एकही श्लोक पाठ नाही ते भागवताचार्य, शिवपुराणाचा एकही श्लोक पाठ नाही.
शिवकथाचे काय काय ऐका, जाऊ दे मला ते, पण शब्द कसा आहे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याने जे चरित्र केले ते गोकुळामध्ये त्याचं उच्चारण करायचंय. उच्चारण करत असताना मला सांगायचं, त्यांनी चौर्य कर्म केलं, तो गुण ठरला. आणि महाराज सांगतात, गवळ्या घरी बोभाट उठला, ए कृष्णा, अरे कृष्णा तुला मी ताकीद करते, हरी कुणाच्या दाबू नको रे. ताकीद करते, हरी कुणाच्या दाबू नको. गवळ्या घरी बोभाट उठला, मारदयाचा दाबू नको रे. रागीट तुझा पितानंद, मारदयाचा दाबू नको रे. कृष्ण तुला मी ताकीद करते, हरी कुणाच्या दाबू नको रे. कृष्ण तुला मी ताकीद करते, हरी कुणाच्या दाबू नको रे. दाबू नको बोभाट उठला, मात तयाचे फोडू नको, घरी कोणाच्या. म्हणले बाबा 8 दिवस झाले न घरी कोणाच्या जाऊ नको, लवकर सोड. ऐका, जिकडे तिकडे बोभाळ उठला. संपूर्ण गवळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेशी. यशोदाच्या अंगणामध्ये अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या गवळणी आल्या. इतक्या लवकर का आल्या? टाइम झाल्या म्हणून आल्या. ए यशोदे, अगं गोकुळात राहावं का जावं? यशोदे कृष्णाला सांगावे, अन गोकुळी रावे का जावे, गोकुळी रावे का जावे, गोकुळी रावे का जावे, गोकुळी रावे का जावे, रावे का जावे. संपूर्ण असणाऱ्या गवळणी गोकुळात राहावं काही जावं, सर्व कलकल कलकल कल करायला. त्यामुळे थांबा 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 थांबा, असं कलकल करू नका. खाली बसा, खाली बसा, खाली बसा. सर्वांना खाली बसवलं. मी ज्याचं नाव घेईल त्यांनी उभा राहायचं आणि स्वतः गारानं सांगायचं. आणि ते बी गारानं 10 मिनिटाच्या आत झालं पाहिजे. हा, पहिली लुटार म्हणजे तुझं काय केलं? ती म्हणली आत्या माझं सांगायसारखं नाही. मग आली कशाला? अगं म्हणे स्वतः यांनी दही दूध खाल्लं आणि राहिलेलं माझ्या सुनेच्या तोंडाला हात लावला आणि हा पळून गेला. जाऊन दे म्हणे, लेकराची जाते दी सोडून. जलस चलतो मी आता. दुसरी विचारलं, म्हणले तुझं काय केलं? ती म्हणली अगं हिच्या तरी खाऊन पिऊन सुनेच्या मुखाला हात लावला, पण यांनी काय केलं? दुसऱ्याने थांबवणे मनन पायी काय केले मनन पायी काय केले माझ्या मुखाशी कटुपणा देता गळ्यामध्ये हात घालीत. तुलाची यशोदे काल तुझा दादा, काल तुझा दादा, हे काना. आमच्या महाराजाबद्दल टाळी तरी वाजवा, कौतुक. तिसरी आली तिसरी आली धावत, तिसरी आता घालाय. महाराज सांगतात, तिला सांगितलं तुझं काय केलं? म्हणे यांनी स्वतः दही दूध खाल्लं, हिच्या तरी सुनेच्या हात मुखाला लावलं. ती म्हणली हिच्या तरी सुनेच्या गळ्यात हात घातला, यांनी ना माझ्या सुनेच्या डोक्यात घोळशिलं. ती म्हणली जाऊ दे, लेकराच्यात साऱ्या साबणी लावल्या पण ते डोक्यातलं निघलं नाही. ती म्हणली कमीत कमी म्हटलं कसं निघत नाही, निघायला तयार नाही. म्हणले चौथीला विचारलं, म्हणजे तुझं काय केलं? अगं म्हणे हिच्या तरी सुनेच्या डोक्यात गोळ. माझी सून झोपली असताना यांनी कुठून तरी शिळ ताक आणलं आणि झोपलेल्या अवस्थेत माझ्या सुनेच्या नाकात यांनी ओतलं. 2 महिने झालं माझी सून ठसकती. हा म्हणली जाऊ दे, लेकराची जात आहे, केलं असं. ती चौथी म्हातारी गवळणी होती.
शेजारची. ती म्हणली काय थांबा 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 पोरी हो थांबा, तुम्ही एवढं गाऱ्हाणं सांगितलं, त्या यशोदेनी त्या कार्ट्याला एकतरी चापट हाणायची असते. हा असलं कार्ट आमच्या गावात पाहिजे होतं ना. जर त्याच्या तंगडीला जाऊन गर्र फिरून दगडावर आत पिली नावची चेंदरी नाही मिळली. भगवान परमात्म्याने पेन द्यायला सांगितलं, मला ही बरीच चाभरी आहे रे कुडाली, मला ही बहुतेक लाखलगावची दिसते. मग आता लाखलगावची आली, मग आता आपण बाहेर गावचे आलोत ना, मग बाहेर लोकांचं काय काम आहे, येणं कीर्तन ऐकणं प्रसाद खाणं नीट घरी काशी करणं. मांडपाला सुपारी किती होती आणि आजच्या बाबाला किती दिली आणि ह्यांना गायक वादकाला किती किती दिली आणि शिल्लक किती राहील, तुला काय न्यायची का समजा? अनंत वाचाळ. बाहेरच्या लोकांनी काय चौकशा करावं अशा. हा ते म्हणले वन डे मॅच आहे म्हणले, आज घ्यायचा या कोणाच्या घरी रे ही गवळण, कोणाच्या घरी ही लाखलगावची ना. प्रसाद झाला तिकून ढग आले म्हणले जा आता सकाळीच उठून जावा लाखलगावला. मला ही गवळण कोणाच्या घरी मुक्कामाला होती, ते म्हणे ही मी सकाळी कोणाच्या घरी देव जाणे, पण अरुण अनवटच्या घरी सकाळी तोंड धुतानी बघितली. ते मला घ्या त्याच्या घरचा पत्ता देऊ. भगवान परमात्मा गेला. आता ज्या बायांचे दात पडलेले आहेत, बिगर दाताचे मथारे आहेत काही आहे माझ्यासमोर. बाबा तुम्ही झोपल्यानंतर या ज्यांना दात पडले का, मथारी असो किंवा मथारी, यांची झोप पडली की यांचा भात असेल तो बिगर दाताच्या. त्या म्हातारीला दिले मिशा काढू काळ्या. सकाळी पहाटे 4 वाजता पोरं उठलीत, कॉलेजची घाई, तेवढ्यात ही मथरी बी काही कालमा झाला म्हणे उठली, कमरीची डबी काढली ना अशी वाढायला गेली. तेवढ्यात एका कार्ट्याने पाहिलं तिचा चेहरा, आजीला मिश्या. ते म्हणलं तुमचा मुडदा गेला, मला कशाची मिश्या. ती बाई उठली, ते म्हणले काय तुमच्या लेकराला काय आखली फेकली आहे का, मला कशा ग मिश्या. ते म्हणले आता करत ना बरं. ती म्हणली मला कशाच्या, तुमच्याच कार्ट्याने काढल्या मिश्या. शेवटी धुण्याचा प्रयत्न केला, सर्व प्रयत्न केले, ती काही निघाली नाही. भगवान परमात्म्याची करणी होती, त्याच्या जागेवर अशा मोठमोठाल्या हातासारख्या तुराट्यासारख्या मिशाच उगून बसल्या. ती म्हणले असं करा, जाळायचा प्रयत्न करा, जाळायला तयार नाही. काय म्हणले असं करा, नाव्याला बोलून घ्या. नावी दादा घरी चाला बरं. ते मला कालच तुझ्या आज्याची दाढी करून आलो. ते मला दाढी नाही बाबा माझ्या करायची. ते मला मी आता बायाच्या नाही केल्या बाबा. ते मला काय बोलू तर घ्यायचं पैसे घे पण चल. नावी आला, 42 ब्लेड खुलडे, पण एक केस निघाला नाही. तोंडाला असा रुमाल बांधला आणि निघायला लागली. जुन्या काळात खळं चालू होतं धान्याचं. ते महाद्यान गोविंद दोघं खळं करत होते, तेवढ्यामध्ये धान्याची रास पडली होती. ती म्हणली आपलं शेतामध्ये जावा मळ्यात आणि तिकडून तिकडच एखाद्या हॉस्पिटलला जाऊन आपलं सर्जिकल स्ट्राईक करून घ्यावा मिशाचं. तेवढे ती शेतात मळ्यात गेल्याबरोबर ते मला गोंद्या इकून मिशाचं भूत आल्यावर दिसतो. ते मला पळ गावाकडं. ए गोंद्या भूत नाही, मी तुमची आई. हा मला आमच्या आईला का मिशा होत्या का. गावातून 200 माणसं आणले ना, अशी म्हातारी हाणली, अशी म्हातारी हाणली, रंग बदलूच तर हाणली. मुंच ती सोड म्हणशील का पुन्हा असं अनंत वाचाळ बराळ ती बरं बारा सांगतात नाही आता पडणार जाऊ द्या. तिथं ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्वेद या 4 गवळीची एक वाक्यात उत्तर देतो, लगेच तुम्हाला यमुनेतच घेऊन जातो. पहिली गवळण होती बोबडी. आता ऐका, यांना बोबडं का म्हणतात. वेदाने अधिकार न दिल्यामुळे तो वर्णाच्या कानाला लागला आणि वेद असून सुद्धा श्रुती पुराणाचं आपल्याला श्रवण करता येत नाही, त्याचं चिंतन करून आत्मउद्धार करता येत नाही. म्हणून या गोष्टीचा जर आपण विचार केला तर ग्रंथ असून साधना असून ती करता न येणं आणि वेद असून न वाचता येणं याला म्हणतात बोबडेपणा. बोबडेपणा या वेदाचा बोबडेपणा. त्यांनी अधिकार दिला नाही, वर्णाच्या कानाला लागलेला आहे. म्हणून पहिली जी गवळण होती ती क्रमशः 4 गवळणी आहेत. वेद असून सुद्धा वेद अनंत बोललेला, अर्थही तुकाची साधला. जो अनंत बोलतो
पण वर्णाच्याच अशा प्रकारच्या कानाला लागतो. म्हणून ती पहिली जी बोबडी होती, भगवान परमात्मा तिथं आला. तिथं आल्यानंतर महाराज सांगतात, तिने विचारलं, म्हणले बोबडे काय करते? आता दिवाळीचा सण जवळ आलता. म्हणे मी काय करत होती? ती बोबडी होती. ती म्हणे मी लालू करीत होते, बोंद कालीत होते. बोंद भजे नव्हते म्हणता येत. बोंद भजे कसे असतात? मऊ असतात आणि बोंड निबर असतात. कृष्णाकडून तरी आला, म्हटला ए बोबडे मला दे ना लालू. मी असे तात बोलून लालू घेतले आणि त्या कितण्याला दिले. बाय हातला येवला कितना त्याला दिली. मी त्या कितण्याने काय केलं, दाताने उलबून पाहिलं, त्याचा एक दातच मोडला, खुल्ला. जीसीपीने वालबाल्यावर झालं. 3 दिवस पोहलं, किलकेत खेळत होते, पण लालूत फुटला नाही. त्या किष्ण्याने मायाकला आला, म्हणला व ते इतका कलक लालू कलीत होते का? हा, आणि जेच म्हणशील त्या लालूनीच मा तोंड हाणलं येईल. तोंड फुटलं एवढं मा. ती म्हणली जाऊ दी, लेकराची जात आहे, तुला दवाखान्यामध्ये नेते. ती म्हणली हे झालं. घरी गेल्यावर माया नवऱ्याने विचारलं, सासूने विचारलं, वच्छे तो तोंड कशाने सुजलं? मग आम्ही काय सांगायचं? हाय तेवलं मा नावला तुझून घेईन. ती म्हणली बोबले अथर्ववेद असून सुद्धा उपयोग नाही. दुसरी विचार म्हणले तुझं काय केलं? म्हणे ह्या कितन्या मी बाहेर उन्हाला बसले आणि ह्या कितन्याचे डोले आले, डोले लाल झाले, डोले आले. महाराज सांगतात भगवान परमात्मा डोळे असून पाहता येत नाही, हे श्रुतीसंमत वेदाचे विरुद्ध वाक्य आहे. डोळे असून पाहता येत नाही. आणि ह्या कितन्याचे डोले आले. त्याला म्हणलं कितन्या मायाकडे नको बघू बाबा. म्हणली काय? मपले डोले येतील. आणि आले ना माये डोले मायाकडं. आत्ता मुद्दाम जवळ येऊन बघितलं त्याने, आत्तो आले माये डोले. म्हणले कितन्या दे आता माये डोले बोलून. ते म्हणलं मग डोल हाय आवतीत. ती म्हणले मग टांग ना कोणतं आवती दे. ते मला असे डोले वाचून बघ, असे डोले वाचव. आणि हे कितन्या मला डोले वाचायला लावले आणि आता पटकून थुकला माय. ऐका दिव्य दृष्टी दिली. ऐका पश्चिमे पार्थ रूपानी शतशोध सहस्रशा नाना विधाने दिव्यानी नानावर कृतीचे. अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊन विश्वरूपाचं दर्शन झालं. तसं महाराज सांगतात तै चांदण्या ते म्हणे पिवळे. अशा प्रकारचा आपल्याला कावीळ नावाचा रोग झाला. भगवान परमात्मा शुभ्र असताना सुद्धा तो दृश्य रूपाने दिसत नाही. बस म्हणली खाली. भगवान परमात्म्याने तिला डोळे दिले. तिसरी म्हणले तुझं काय केलं? येतो दे आपलं थांगाय तालकत नाही बाया. मग कशाला आली? ती म्हणली खरं थांब का मी वतलीवर बतले. आता ऐका अहंकाराचा, ऐका आसुरी संपत्तीतून अहंकार झालेला. माझ्याहून मजहुनी ज्ञानी कोण आहे? म्हणून महाराज मी बतले वतलेर वत्याल बसले आणि हे कितन्या कुलूकडून आला आणि आला तर आला मांदेवल बातला. जाऊ द्या लेकलाची दाते बतला तर मांदेवल. मग पोत असं तापून बघितलं. पोत पाहे तात्पुनी. आणि मला म्हणतो वत्ते हे पोत का त्याने मोतं झालं. आता याला काय सांगायचं? पोत का त्याने मोतं झालं. आमचं कथेने हो. ऐका डेरा अहंकाराचा फोडीला. महाराज सांगतात या जीवनामध्ये भगवान परमात्मा तिळ मात्र बरी होया अभिमान अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. आणि खोड्या केल्यानंतर खेळ खेळे परी डाई न सापडे तो एक खेळिया शहाणारे. कृष्णा वेळ भरपूर झाला, आता तुला घरी ठेवण्याच्या लायकीचा राहिला नाही. म्हणून त्या काळची शाळा या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या, 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या, 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या, 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या, 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 या. टाळी वाजवा. महाराज सांगतात इतक्या लवकर कसा गेला तो शेत. खांद्यावरी कांबळे हातामध्ये गाठी. इतक्या लवकर का? उशीर झाला, टाइम झाला. गवळणीला बीडच्या पुढे जायचं. मग लवकर नेऊन घातला कुठं? वृंदावनामध्ये. भगवान परमात्म्याने
वृंदावनी वेणू वाजवीत. महाराज सांगतात अनेक प्रकारचं वेणू प्रकरण इथंच टाकून देतो. टाइम झाला न गा आता, त्याच्यासाठी एक्स्ट्रा बिल पडल. सांगू का? या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर महाराज सांगतात अनेक प्रकारचे गोपाळ एकत्रित केले आणि त्यांनी भगवत प्राप्तीसाठी साधना केली. पहिली साधना हमामा बोरा हमामा हमामा बोला हमामा तुमरी वाजे घुमामा रिवाजे घुमामा रिवाजे हमामा बोला हमामा हमामा बोला खेळू दाता सुरू कावडीन माझी घोंगडी वाजे घोंगडी हरवली खेळ मांडी दान कोरी सिग्नल पडली. मी बी लय आगावली. ऐका, संपूर्ण खेळ खेळे फरी डाईन सापडे तो एक खेळ्यास आणणारे. खेळ म्हणजे साधना. अहमद्यास मी ब्रह्म आहे, त्याच्यात गोपाळ हरले. का हरले? वेळ झाला. तत्वमशी ते तू आहेस, तू 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 त्याच्यात गोपाळ हरके. म्हणले बोबड्या म्हणला जाऊ द्या कृष्णा, ऊन पडले, मला पळणं होत नाही. वाकड्या म्हणला मग सावली खाली एका झाडाखाली आता संसारूपी वृक्ष आहे, त्याचे मूळ वर आहेत आणि फांद्या ऊर्ध्वमूल मदशाकमश्वथम. हा, अशा प्रकारचं वृक्ष संसारूपी आहे. त्याच्यावर 6 गडी असतात. ऐका, त्या सुरपांब्या